एका गुरुकुलामध्ये छान विद्यार्थी, तुमच्यासारखे ज्ञानज्योत गुरुकुलामध्ये विद्यार्थी शिकत होते. 2 वर्षाचं जेई नीटचं कंप्लीट झालं आणि ठरलं आता जेईच्या परीक्षेला जायचं, आता नीटच्या परीक्षेला जायचंय, आता MST-CETच्या परीक्षेला जायचंय. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आता तुमची परीक्षा आहे म्हणजे पूर्व परीक्षा घ्यायची. तुम्ही जे शिकलात, तुम्ही जे 2 वर्ष अनुभवलं ते खरंच जेई नीट MST-CET तुम्ही टिकणार आहात का. आणि मग ठरलं, आम्ही परीक्षा घ्यायची ठरवलं. आणि मग त्या परीक्षेमध्ये आम्ही एक पेपर काढला आणि तुम्हाला प्रत्येकाला सीड्स म्हणजे बिया दिल्या. हमेशा एक प्रत्येकाला मुठभर बिया दिल्या आणि सांगितलं 1 महिन्यानंतर तुम्ही प्रत्येकाने ह्या बिया घेऊन यायच्या. कारण आम्ही तुम्हाला बायोमध्ये किंवा फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये शेती कशी करायची हे शिकवलेलं आहे. आणि जो विद्यार्थी या बियांपासून उत्तम प्रकारचं टवटवीत हिरवगार उंच वाढलेलं रोप तयार करून घेऊन 1 महिन्यानंतर तोच विद्यार्थी या परीक्षेत पास झाला, तोच विद्यार्थी मार्केटमध्ये टिकणार, दुसरा कोणीही टिकणार नाही. मुलांना बियांचं वाटप झालं, मुलं घरी गेली, प्रत्येकाने कुंडी घेतली, काळी माती घेतली, पाणी घेतलं, खत घेतलं, फवारणी घेतलं, सगळं काही घेतलं आणि मुलं गेली. प्रत्येकाने प्रयत्न चालू केले. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, पण बिया काही उगवत नव्हत्या. मग मुलांनी अकला चालवल्या, अनेक प्रकारचं सगळं करून झालं आणि तो दिवस उजाडला. त्या दिवशी त्या गुरूंच्या त्या दरबारामध्ये, गुरूंच्या गुरुकुलामध्ये त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना जायचं होतं. पण आता प्रश्न पडला की आपल्याला ते झाड घेऊन जायचंय. मग कोणाचं झाड 5 फूट झालं होतं, कोणाचं झाड 7 फूट झालं होतं, कोणाचं झाड 8 फूट झालं होतं, कोणाची झाडं 9 फूट झाली होती. कोणाच्या झाडाला हिरवी फुलं, कोणाच्याला लाल फुलं, कोणाला पिवळी फुलं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं लागली होती. प्रत्येकाने त्या गुरूंच्या दरबारामध्ये नेऊन ते झाड दिलं. गुरु शांतपणे असे बसून त्या प्रत्येकाच्या झाडाकडे पाहत होतं. ज्याचं झाड उंच असेल त्याला आनंद यायचा, ज्याच्या झाडाची फुलं टवटवीत असेल तो खूप खुश व्हायचा. मात्र एक बिचारा विद्यार्थी तिकडं आला, त्याची फक्त रिकामी कुंडी होती आणि माती दिसत होतं. त्या कुंडीत काहीच नव्हते. सगळे तुमच्यासारखे विद्यार्थी त्याच्याकडे बघून हसत होते. एक जण म्हणतो मला लाल फुलं लागलेत, एक जण म्हणतो मला पिवळी फुलं लागलेत, एक जण म्हणतो मला काळी फुलं लागलेत, एक जण म्हणतो माझं झाड 10 फूट उंचीचं आहे, मीच विनर आहे, मीच आदर्श विद्यार्थी आहे. पण तो विद्यार्थी मित्रांनो, भावेसारखा जो एक छोटा विद्यार्थी होता, तो मात्र अगदी शांतपणे ही रिकामी मातीची कुंडी घेऊन तिथं उभा होता. आणि मग गुरूंनी ठरवलं आता आदर्श विद्यार्थी पुरस्कार द्यायचा आहे. आणि मग गुरूंनी वरून नाव पुकारलं. भावेश पाचारे नावाचा जो विद्यार्थी, त्यांनी समोर यायचंय. आणि आजचा हा जो काय अवॉर्ड आहे, हा आदर्श विद्यार्थी पुरस्कार आहे, हा भावेशलाच दिला जाईल. आणि जसं काही भावेशचं नाव घेतलं तसा खालचा विद्यार्थ्यांमधून कलका उडाला. सर, भावेशची कुंडी रिकामी आहे, त्याच्यात काहीच नाहीये, फक्त माती आहे, आणि तुम्ही त्याला कसं काय पुरस्कार देऊ शकता? आमची झाडं इतकी छान वाढवलेत, तुम्ही आम्हाला का नाही पुरस्कार देऊ शकत? त्यावेळेस गुरु नम्रपणे शांत झाले. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ज्या बिया दिल्या होत्या ना, त्या गरम पाण्यात उकळलेल्या बिया होत्या. त्यांच्यापासून कधीच झाड निर्माण होणार नाही किंवा झाड निर्माण होऊच शकत नाही. भावेशने त्या बिया तशाच टाकल्या. त्याने 1 महिनाभर सगळे प्रयत्न केले, ते झाड उगवण्याचा त्याने वाट पाहिली, पण झाड उगवलं नाही. पण गुरुनी दिलेली प्रामाणिकपणाची, आज्ञाधारकपणाची, सत्याची कास त्यांनी सोडली नाही. त्या सत्याच्या वाटेवरून चालला. झाड उगवणारच नव्हतं, झाड उगवलं नाही, आणि त्याचा प्रामाणिकपणा मात्र त्या कुंडीत सरसरीत उगवलेला आहे. बाकीची तुम्ही ज्या कुंड्या आणल्यात त्या बियाच्या नाहीत, तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी खोट्या नाट्या मार्केट मधून उचलून आणलेल्या कुंड्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या मार्केटमध्ये हे घडणार आहे. आणि आम्हाला भावेश सारखे वृत्तीनं विद्यार्थी हवेत. चुकीच्या कुंड्या मार्केटमधले रोपटं उचलून आणणारे विद्यार्थी नको.